श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. हा फेस पॅक लावला तर चेहरा तुमचा लगेच ग्लो करायला लागेल. परत डार्क स्पॉट्स आणि टॅनिंगसाठी सुद्धा हा घरगुती फेस पॅक खूप जबरदस्त आहे. तुम्ही बघू शकता माझी स्किन खूप छान झालेली आहे. चला तर बघूया मग आता हा फेस पॅक कसा तयार करायचा. तर मी आता घेतलेला एक बटाटा हा मी फक्त चेहऱ्यासाठी तयार करत आहे. जर तुम्हाला हातापायाला टॅनिंग झालं असेल तर तुम्ही 2-3 बटाट्याचं सुद्धा करू शकता. हे फक्त मी चेहऱ्यापुरतं करत आहे. तर तो बटाटा स्वच्छ करून घेतलेला आहे. जरी आपल्याला सोलायचा आहे तरी तो बटाटा स्वच्छ करणं मस्ट आहे, कारण खूप सगळी धूळ माती असते त्याच्यावरती. त्यामुळे स्वच्छ 2-3 पाण्याने तुम्ही धुवून घ्या आणि नंतर तो सोलून घ्या. आता हा बटाटा बारीक किसणीनेच खिसून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही मिक्सरमधनं सुद्धा काढू शकता. आपल्याला जाड किसणीने खिसायचा नाही. आपल्याला काही फिंगर चिप्स नको आहे. जेवढा आपल्याला ज्यूस काढता येईल तेवढा त्याचा पेस्ट आहे, म्हणून आपल्याला तो बारीक किसणीनेच खिसून घ्यायचा आहे. होईस तर तुम्ही अद्रक खिसायची जी खिसणी असते ना तीच घ्या, किंवा नाही वाटलं तर तुम्ही मिक्सरमधनं काढू शकता. याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाही आहे, नुसतं आपल्याला बटाट्याचा ज्यूस हवा आहे. एक थेंबही पाणी याच्यामध्ये टाकायचं नाही आहे. तर आता हे चाळणीने गाळून घ्यायचं. याच्यात बटाट्याचा एखादा खिस आला तरीही चालतो, काही आपल्या चेहऱ्याला कट येत नाही त्याने. आणि ज्यूस व्यवस्थित तुम्ही पिळून घ्याल का वाटीमध्ये. तुम्ही बघू शकता एवढा आपल्याला बटाट्याचा ज्यूस मिळाला. याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही आहे. जरी तुम्ही मिक्सरमधनं सुद्धा काढाल तरी त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे. आणि ह्याच बटाट्याच्या रसमध्ये आपल्याला टाकायचे आहे लिंबूचे 2-3 थेंब. थोडं कमी जास्त झालं तरी चालेल. आता आपण याच्यामध्ये लिंबू का पिळत आहे, तर बटाट्याचा रस काढल्यानंतर तो लगेच काळपट होऊ नये, म्हणजे ऑक्सिडाईज होऊ नये. आणि तो रस आपल्याला स्टेबल ठेवायचा आहे 5-10 मिनटं. 5-10 मिनटं नाही म्हटलं तरी 5 मिनटं ठेवायचा आहे, कारण तो थोड्या वेळाने काळा पडतो आणि लिंबाचा रस टाकल्यामुळे तो काळा पडत नाही. कारण आपल्याला बटाट्याचा रस नको आहे, तर त्याच्यामधला जो खालचा आपल्याला स्टार्च राहतो आहे तो हवा आहे. आणि आपण लिंबूचा रस टाकल्यामुळे त्यातला व्हिटॅमिन सी स्किन ब्राईट करते आणि फेस पॅक जास्त इफेक्टिव्ह बनवतो. तर तुम्ही बघू शकता एवढा स्टार्च आपल्याला मिळालेला आहे. व्हिडिओ स्किप न करता बघत चला. घाई असेल तुम्हाला तर 2x स्पीडनी बघा, पण व्हिडिओ स्किप करू नका, कारण त्याच्यामध्ये छोटे छोटे इन्ग्रेडियंट्स असतात, छोट्या छोट्या टिप्स असतात. त्या तुम्ही जर मिस केल्या तर तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट मिळणार नाही. आणि माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब आणि लाईक फ्री आहे. व्हिडिओच्या मध्येच मी एक तुम्हाला महत्त्वाची टिप्स देणार आहे. आता आपल्याला घ्यायची आहे 1 चमचा मुलतानी माती. मुलतानी माती हे ऑइल कंट्रोल करते आणि पिंपल्स कमी करते. जर तुम्हाला मुलतानी माती पावडरने मिळाली, जर खडे फॉर्म मिळाली तर ती छान बारीक कुटून घ्या आणि चाळणीने गाळून घ्या, जेणेकरून ती छान पावडर फॉर्ममध्ये आली पाहिजे. कारण जर एखादा खडा राहिला तर आपल्या चेहऱ्याची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते आणि एखादा ओरखडा आपल्या स्किनवर येऊ शकतो. बटाट्याचा रस आपला डार्क स्पॉट कमी करते, टॅनिंग असेल चेहऱ्यावर ते सुद्धा ते कमी करते. आता घ्यायची आपल्याला आंबे हळद. आंबे हळद नसेल तर तुमच्या घरची हळद घ्या, पण आंबे हळद असेल तर अगदी बेस्ट. आंबे हळद स्किन ब्राईटनिंग करते आणि तसंच आपल्या चेहऱ्यावरती कुठलं इन्फेक्शन असेल ते सुद्धा ते कमी करतं. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही फेस पॅकमध्ये चिमूटभर अर्धा चमचा आंबे हळद घातली तर बेस्ट आहे. त्याने कुठलाही पिवळसरपणा आपल्या चेहऱ्यावरती दिसत नाही. आधी हे छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि नंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये ॲलोव्हेरा जेल. तुम्हाला जर फ्रेश ॲलोव्हेरा मिळालं तेही टाकलं तरी चालते, कारण हे आपल्याला कुठलं स्टोअर करायचं नाही आहे, लगेच आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. ॲलोव्हेरा जेल आपल्या चेहऱ्याला थंडावा देतो आणि परत स्किन आपली हायड्रेट ठेवते. तर अशा प्रकारे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. जशी जशी कन्सिस्टन्सी वाटते आपल्याला तसं तसं ॲलोव्हेरा जेल ॲड करत जायचं, किंवा आपण जे बटाट्याच्या रसाचं थोडं पाणी ठेवलं आहे ते सुद्धा ॲड केलं तरी चालेल. आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ऑलिव्ह ऑइल. तुम्ही आल्मंड ऑइल टाकू शकता, कोकोनट ऑइल टाकू शकता, इव्हियॉन कॅप्सूल. तुम्हाला जे कन्व्हिनियंट असेल ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करणं मस्ट आहे. यात तुम्ही कुठलंही ऑइल टाकलं तर ती स्किन ड्राय होत नाही. कुठलाही फेस पॅक लावला तुम्ही तर तो फेस पॅक असा कडक होत नाही आणि असा ओढल्यासारखं वाटत नाही.
आणि मुलतानी मातीमुळे तर थोडा ड्रायनेस येतो, पण ऑइल टाकल्यामुळे तो बॅलन्स राहतो. आता हा फेस पॅक आपला रेडी झालेला आहे. पहा किती छान असा व्यवस्थित टेक्स्चर आलेले आहे त्याला, एकदम सॉफ्ट आहे. आणि आपला उरलेला जो बटाट्याचा खीस आहे त्याच्यामध्ये बेसन टाकून, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून तुम्ही पकोडे करू शकता. तुम्ही बघू शकता माझा चेहरा, मी कुठलाही फिल्टर यूज केलेलं नाही आहे. मी 2-3 दिवस बाहेरगावी होते आणि आपण बाहेरगावी असलो की आपलं पाणी कमी पिणं होतं आणि आपली झोप नीट होत नाही, म्हणजे एक्झर्शन होतं. त्यामुळे माझे डोळ्याचे डार्क सर्कलसुद्धा थोड्या आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि थोडंसंही आपल्या हेल्थविषयी कमी जास्त असेल तर आपला चेहरा सगळं सांगतो. बरोबर आहे की नाही, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी हे कच्च्या दुधाने चेहरा क्लीन करून घेत आहे, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर कुठेही घाण कॉस्मेटिक्सचं काही राहिलं असेल तर ते सगळं स्वच्छ होते. कुठलाही फेस पॅक लावायच्या आधी चेहरा अगदी आरशासारखा स्वच्छ करणं मस्ट आहे, तरच आपल्याला आपल्या फेस पॅकचा रिझल्ट चेहऱ्यावर दिसू लागतो, अगदी पार्लरसारखा. आपण पार्लरमध्ये जरी गेलो तरी ते क्लिन्झिंग स्क्रबिंग करतात आणि नंतरच पॅक लावतात. तसंच आपल्याला हे घरगुती छोट्या मोठ्या टिप्स वापरूनच आपला हे फेस पॅक लावायचं आहे. तर पूर्ण चेहरा ड्राय होऊ द्यायचा नाही आहे. एकतर तुम्ही त्या चेहऱ्यावरून आईस फिरवा किंवा रोज स्प्रे तरी यूज करा. आणि रोज स्प्रे यूज केल्यानंतर तुम्ही थोडं चेहऱ्यावरती टॅप 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 करायचं आणि नंतरच आपल्याला हा फेस पॅक यूज करायचा आहे. आता मी हा फेस पॅक लावून घेत आहे. फेस पॅक कधी पण वरच्या डायरेक्शनने लावायचा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की फेस पॅक कधी पण वरच्या डायरेक्शननेच यूज करायचं. तर अशा प्रकारे मी चेहऱ्यावरती पूर्णपणे लावून घेतलेलं आहे. हे केसांना लागत होतं म्हणून मी इथे हेअरबँड लावलेला आहे. आणि लावल्यानंतर पण एकदा 2 मिनटं त्याला छान मसाज करायची. हळूहळू चेहऱ्याला कधी पण हळूहळू रब करायचं. आणि माझा आता हा फेस पॅक वाळलेला आहे, तर तो तुम्ही रोज स्प्रे मारून त्याच्यावरती थोडासा ओलसर करून त्याला रब करायचं किंवा आपला साधा पाण्याचा हात लावला तरी त्याने चालेल. पण ते ड्राय कधीही घासायचं नाही स्किनला आपल्या, थोडा तरी ओलावा करूनच त्याला व्यवस्थित फेस पॅक तो काढायचा. तर तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरची धूळ, काळपटपणा, टॅनिंग किंवा ड्रायनेस हे सगळं निघून गेलेलं आहे. म्हणजे एका वापरातच तुम्हाला फरक जाणवेल. हा जर फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळा यूज केला तर तुमचा चेहरा खूप सुंदर होईल. चेहऱ्यावरची ड्रायनेस, टॅनिंग वगैरे सगळं निघून जाईल. फक्त आठवड्यातून 2 वेळा लावा आणि एक 10 मिनटं किंवा 15 मिनटं ठेवा आणि लगेच वॉश करा. आता मी पूर्ण फेस पाण्याने वॉश करून आलेली आहे. खूप फ्रेश वाटते अगदी. तर पार्लरमध्ये जाऊन आपण पैसा, वेळ आणि केमिकलयुक्त फेस पॅक वापरण्यापेक्षा हा नैसर्गिक फेस पॅक नक्की वापरा आणि तुमची स्किन घरच्या घरीच खूप सॉफ्ट आणि सुंदर बनवा. आणि कुठलंही फेस पॅक लावलं की तशी स्किन सोडायची नाही. त्याच्यावरती तुमचं जे आवडीचं मॉइश्चर असेल, तुम्ही जे यूज करत असाल ते मॉइश्चर तुम्ही जरूर लावा. नाहीतर आता उन्हाळा आलेला आहे तर ॲलोव्हेरा जेल लावलं तरी चालेल, कारण ॲलोव्हेरा जेलसुद्धा आपल्या स्किनला हायड्रेट ठेवते. आणि तुम्हाला ज्या मसाजच्या ज्या स्टेप्स असतील तर त्या 2-3 स्टेप्स तुम्ही चेहऱ्यासाठी जरूर करा. नो केमिकल्स, फक्त नैसर्गिक ग्लो विथ जयू या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.